ज्ञान साधना प्रतिष्ठान रोड ज्ञान साधना पाठी परभणी युअर गेटवे सक्सेस। एक बातमी नेक बातमी M3 न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। सत्यशोधक बघितलं, अतिशय भावनिक झालेली आहे। इतका सुंदर चित्रपट मला वाटतं कोणाकोणाला दाखवावा हा सिनेमा, कारण इतका सुंदर आहे आणि हा विचार पुढे नेण्याचं काम सगळ्यांनी करावं असं मला वाटतं। मला असं वाटतं की याची खूप मोठी चळवळ झाली पाहिजे। इतका सुंदर सिनेमा आहे, इतका सुंदर सिनेमा आहे, स्त्रियांनी आणि मुलींनी तर खास करून ही बघावी असं मला वाटतं। परभणीमध्ये तर आम्ही जेवढा प्रयत्न झाला तेवढा आम्ही सगळ्यांना दाखवू, पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सिनेमा सगळ्यांनी बघावा हेच आवाहन मी सगळ्यांना करते। चळवळ होऊन इतके वर्ष झाले तरी समाजातून खूप तसाच राहिलेला आहे। सगळेजण ह्या पिक्चरकडं, चित्रपटाकडं जातीय भावनेतून बघतात, त्यामुळे खूप समाज या पिक्चर पाहण्यापासून दूर राहिलेला आहे। तर माझी सगळ्या समस्त हिंदू आणि विशेषतः ब्राह्मण समाजाला पण विनंती आहे की वास्तव तुम्ही पाहून घ्या, मग तुम्ही तुमचं मत ठरवा, तुम्ही शिव्या द्या, काय करा, पण चित्रपट अगदी जरूर पहा आणि थोडंसं समाजाला वेगळ्या पद्धतीनं पुढे चालायला हा पिक्चर पाहताना नक्की एक पाऊल पुढे चालेल असं मला वाटतं। मला विजयरावांनी पिक्चर दाखवल्याबद्दल त्याला पूर्ण मला असं वाटतं की हा सिनेमा पाहिल्यानंतर महात्मांना क्रांतीसूर्य का म्हणलं जातं हे मला अगदी विशेष करून जाणवलं आणि क्रांतीच्या दिशेचा मार्ग खूप खडतर आहे आणि त्यामुळे असं वाटतं की आजही तो पिक्चर रेलेव्हंट आहे। बरोबर आहे, आजही आम्ही खूप दूर आहोत त्याच्यापासून आणि आजही त्यांचे विचार पेलण्याची क्षमता भल्या भल्यामध्ये नाही, शिकलेल्यामध्ये नाही, हे इथं अक्षरशः नमूद करावं असं वाटतं आणि त्या दिशेनं आपण गेलं पाहिजे। वेगवेगळ्या समाजांनी एकत्रितरित्या काम करायला शिकलं पाहिजे। क्रांती काही कुठली एक जात आणि एक धर्म करणार नाहीये, त्याच्यासाठी सगळ्यांमध्ये अभिसिरण होणं आणि त्या क्रांतीच्या दिशेनं जाण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आपण सगळे आधी एकत्र येऊयात, ही सगळी गोष्ट समजून घेऊयात, एवढंच मला या ठिकाणी वाटतं।